नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहताना या पाठाचा पूर्वरंग आपण बघितला। पूर्वरंगामध्ये बालमनाच्या वाट पाहण्याची जी भावना आहे ती आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे अनुभवली असं मला वाटतं। कारण का लहान मुलांच्या वाट पाहण्याचा आनंद, उत्कंठता किंवा जो उत्साहाचा भाग असतो तो खूप असतो। म्हणजे तो कदाचित अनुभवला आपण। त्यातला काही भाग म्हणजे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो असं की घरात आपल्या एखादा आवडतं नातलं घेणं असलं त्याची सुद्धा वाट पाहणं आमच्या दृष्टीने खूप आनंददायी असतं। म्हणजे उदाहरणार्थ मामा आणि आत्या ही अशी दोन नाती आहेत की त्यांची वाट पाहणं हे बालचमूच्या दृष्टीनं आनंदाचा सोहळा असतो। आतुरतेनं वाट पाहत असतात मामाकडे जाण्याची नाहीतर मामा येण्याची, आत्याकडे जाण्याची नाहीतर आत्या येण्याची। पण त्याच्यात खूप पैलू असतात, त्याच्यामध्ये खूप अनुभव असतात। मग ते खायला खाणं असेल, फिरवणं असेल, मायेचा त्याच्यातला गोडवा असेल, मायेनं जवळ घेणं असेल किंवा दंगामस्ती करणं असेल, अशा खूप काही भावना आहेत की ज्याच्यामध्ये या वाट पाहण्याचं रहस्य लपलेलं आहे। पण जसं जसं बालमन विकसित होत जातं आणि मोठ्यापणाकडं आपलं मन, शरीर, वय झुकत जातं ना, तशा या वाट पाहण्याचे पैलू पण बदलत जातात किंवा कदाचित बालमनात पण काही वेगळ्या पैलूंचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं वर्णन या पाठाच्या दुसऱ्या भागात लेखिकेनं केलेलं आहे, ते आपण आज पाहणार आहोत। वाट पाहुनी थकले डोळे, थकले जरीही पाय। वाट पाहुनी थकले डोळे, थकले जरीही पाय, उज्ज्वल यशाचा पूर्वरंग हा कशास चिंता हाय। कारण का वाट पाहणं हे नेहमीच क्लेशदायक, त्रासदायक असत नाही किंवा ते कदाचित पुढच्या यशाचा पूर्वीचा त्रास म्हणून ते वाट पाहणं असतं आणि ते वाट पाहणं आम्हाला कधीतरी आनंद देणार असतं, कालांतराला आनंद देणार असतं, म्हणून त्या वाट पाहण्यात एक गोडी असते असं मला वाटतं। मी आता पाठाचा पुढचा भाग वाचन करतो आणि नंतर आपण त्याच्या विवेचनाबद्दल बोलूया। आमची आत्या तेव्हा उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची। तेव्हा आजच्यासारखी उरळीला सहज जाण्यायोग्य वाहनांची सोय नव्हती। आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची, मग पॅसेंजरनं उरळी, परतताना तसंच। गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची। पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे। आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो। आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं। ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकाळायचा आणि मी रडू आवडत हसायची। सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं। तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमची वाट पाहणं अटळ। आज हे समजतं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा। कसली कसली भीती वाटत राहायची। अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, चीनी सिनेमा, पोस्टमन इन द माउंटन त्याचं नाव। पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं। मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो। वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या, वस्त्या पायी चालत हिंडायच्या। हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं। एका वस्तीवर दोघं बाप लेक येतात। तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते। पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं। ती आनंदून जाते। पत्र हातात घेऊन ती स्पर्शाने त्याचा आनंद भोगते। पोस्टमनलाच ते वाचायला सांगते। म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं।
त्यानं आपल्या आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनातच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं. शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमन. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसांपर्यंत पोहोचण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याचं गीत त्यानं मुलाला समजावले. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची तोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच त्याची किंमत करते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळे का वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. मित्रांनो, खरोखरच आमचं जीवन हे अशा कुठल्या तरी हुरहुरीनं, आंतरिक ओढीनं भरलेलं असलं पाहिजे. कारण का हिंदीमध्ये एक कविता आहे ना, कोशिश करने वालों की हार नाही होती. आमच्याकडे मराठीत सुविचार आहे, अपयश यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात पहिल्यांदाच आम्हाला जर सगळं हे प्राप्त झालं तर त्या यशाची आम्हाला फारशी किंमत राहत नाही, असं लेखिकेनं सांगितलं. याच भावनेचा धागा धरून मला वाटते पुढचं लिखाण लेखिकेनं केलेलं असं दिसतं. कारण का मनाची अस्वस्थता ही बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत ही सर्वच व्यक्तींना भोगावी लागते, सहन करावी लागते. मग ती वेगवेगळ्या रूपात सहन करावी लागते. म्हणजे लहान असताना जेवढ्या तीव्रतेनं आम्ही आई बाबा, मामा, काका, आत्या किंवा आजी आजोबांची वाट पाहत असतो, तेवढ्याच तडपेनं वृद्ध झाल्यानंतर एखादी वृद्ध म्हातारी घरातील आपल्या मुलाची, मुलीची, सुनेची, नातवंडांची तेवढ्याच आतुरतेनं वाट पाहत असतात. हेही आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. कारण का वाट पाहणं जेवढं आनंददायी आहे तेवढं त्रासदायक पण आहे, दुःखदायक पण आहे, भीतीदायक आहे, ते भयावह पण आहे. अलीकडच्या काळात कुटुंब व्यवस्थेत खूप मुलं नसतात कुटुंबात, 1, 2, 3
खूप झाले, 3 मी जास्तच सांगतोय, 2च खूप झाले, कदाचित 1च. मग त्यावेळेला घरात कोणीच नाही आहे, खूप वेळ झालाय, घरात कोणीच येत नाही आहे, मला असं एकटं राहण्याची सवय नाही आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होऊन वाट पाहणं अगतिकतेकडे जातं आणि आम्ही अगतिक होतो. मग त्याचं रूपांतर वेगवेगळ्या भावनात होतं. कदाचित ते उद्विग्नतेत असेल, कदाचित ते निराशेत असेल. अलीकडच्या काळात मुलांना सुशिक्षितता हा प्रश्नच नाही आहे मुलांच्याकडे. ती झटकन काय होतात त्याच्यावरती प्रकट होतात आणि काहीतरी क्रिया देऊन, प्रतिक्रिया देऊन रिकामी होतात. खूप असे प्रसंग लोकांच्या आयुष्यात आलेले तुम्ही कदाचित ऐकले असतील, वाचले असतील किंवा बातम्या वाचल्या असतील की एकटेपणामुळं किंवा निराशेमुळं बरेचसे प्रश्न आजच्या समाजात निर्माण झालेले आहेत. इथं लेखिकेनं 2-3 घटकांचं वर्णन केलेलं आहे की तू पहिली जी अस्वस्थता आहे ना, की लहान मुलं घरात आहेत आणि आत्या नोकरीला जाते, घरात कोणच नाही आहे, त्यावेळेला ती अस्वस्थतेच्या आत्याची वाट पाहणं असेल. दिंडी दरवाजात उभे राहायचं म्हणजे दाराकडे अक्षरशः डोळ्यात प्राण आणून उभे राहणं म्हणतात ना, तसं त्या मुली उभ्या राहायच्या, भावंड उभे राहायचे. त्यांनी सांगितलं की कधी सकाळी 8ला गेलेले संध्याकाळी 9-9:30 वाजायचं घरी यायला. म्हणजे कदाचित 12-13 तासांचा हा जो फरक आहे, अंतर आहे. एक मुलांची विशिष्ट भावना असते, खेळणार किंवा आनंद घेणार. किती वेळ? 2 तास, 3 तास, 4 तास. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो, मानवी स्वभाव येतो. खेळण्याचा सुद्धा कधी कधी कंटाळा येतो, TV पाहण्यात असेल किंवा अन्य काही ऐकण्यात असेल. एका ठराविक वेळेनंतर या सगळ्या गोष्टी अर्थशून्य होतात आणि तसंच वाटायचं. आणि नंतर संध्याकाळ झाली की जसं प्रत्येक मानवी प्राण्याचा किंवा अन्य सगळ्यांचा स्वभाव असा आहे की माया ही शेवटी माणसाला एकमेकाच्या जवळ आणत असते. ती माणूस असो किंवा प्राणी. दिवसभर हुंदडणारं गाईचं वासरू हे संध्याकाळी त्या आईच्या कुशीतच जातं. कुटुंबातल्या कितीही दूर राहणारे व्यक्ती असल्या तरी संध्याकाळी दूर राहिल्या तरी त्यांना मायेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. लेखिकेने सांगितलं तसं व्हायचं संध्याकाळी की रडू आवरून आम्ही थांबायचो, इतकं रडू यायचं. आणि अशा भावनांचं विवेचन लेखिकेने इथं केलंय की इतकी अस्वस्थता व्हायची, भीती वाटायची, अनेक प्रश्न मनात येऊन जायचे की काय करावं, काय झालं असेल, काही नाही. कारण का आता अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात तर अनेक प्रश्न, मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरात खूप प्रश्न निर्माण होतात पुढे की प्रवासाला गेलेली व्यक्ती संध्याकाळी निश्चिंतपणे घरी येते का नाही, हा वाट पाहण्यातला एक सध्यातला अस्वस्थतेचा भाग आहे अलीकडच्या काळात. लेखिकेने सांगितलं त्यावेळेला आत्यानं नोकरी करणं हे गरजेचं होतं म्हणून ती करत होती. हा खूप तसा बऱ्यापैकी जुना कालखंड आहे. पण आता अलीकडे वाट पाहण्याचे जे काही पैलू आहेत ते आणखी फार वेगवेगळे आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला जास्त खूप बोलता येईल, पण आपल्याला मर्यादित वेळ हे सगळं संपवायचं आहे म्हणून बोलतायत. भाऊ तर त्यांनी सांगितलं लेखिकेनं की अक्षरशः तो आनंदानं झेप टाकून तिला लोंबकाळायचा. ही बालसुलभ भावना आम्ही कदाचित आत्ताही खूप अनुभवत असतो. कारण का आजही जेव्हा घरात आई वडील जातात तेव्हा घरातली लहान मुलं असतात ना, ती आई वडील आल्यानंतर काय करू आणि काय नको असं असतं त्यांना. की कुठं मी आईला म्हणजे समजूतदार मुलं जी असतात ती कदाचित पाणी आणून देतील, चहा आणून देतील, काय करतील वगैरे. पण जी लहान मुलं आहेत त्यांना वाटतं की साहेब आपण काय करायला पाहिजे, आता आईच्या खांद्यावर बसू, अंगावर खेळू का काय करू वगैरे वगैरे. तसंच त्या लेखिकेच्या भावाचं, धाकट्या भावाचं वर्णन केलंय. आणि लेखिका सुद्धा डोळ्यातले अश्रू आवरून तिच्या चेहऱ्यावरती हसू फुलायचं. म्हणजे अस्वस्थता वाट पाहण्यात असते, दुःख वाट पाहण्यात असतं, त्रास हा सुद्धा वाट पाहण्यात असतो.
लेखिकेने एक छान उदाहरण दिलंय. त्याने एका सिनेमाचं वर्णन केलं. इथं चिनी सिनेमा आहे पोस्टमन इन द माउंटन. पहाडी प्रदेशातला एक जुना पोस्टमन आजारी पडतोय आणि त्याच्या जागी त्याच्या मुलाला काम करायचं आहे. आता अलीकडे पोस्टमन हा प्रकार काही कालबाह्य झालाय, कारण का मुळात पत्रच पाठवणं हा विषय फारसा कोणाकडे राहत नाही. पण पूर्वीच्या काळी संवादाचं एक अत्यंत उत्तम साधन म्हणून पत्र बघितलं जात होतं. कारण का आठवणीसाठी पत्राशिवाय दुसरा पर्याय नसायचा. आता अनेक साधनं निर्माण झाली त्यामुळं पत्राला कदाचित किंमत नसेल. पण हा पोस्टमन आजारी पडल्यानंतर आपल्या मुलाला काम समजून द्यायसाठी बरोबर नेतोय आणि त्याला सांगतोय की कुठं कुठं काय जायचं, कसं जायचं, म्हणून वाड्या वस्त्यांवरती हिंडत हिंडत पायी चालत तो त्याला सगळ्या कामाचं स्वरूप समजावून सांगतोय. हे काम सोपं नाही आहे, कारण का पायी हिंडायचं आहे. म्हणून तो एका ठिकाणी मुलाला घेऊन येतोय. एक म्हातारी एका झोपडीपाशी अंध म्हातारी आहे बसलेली आहे आणि पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतंय आणि ती काय करते की ती पोस्टमन आल्या आल्या आनंदून जाते आणि पोस्टमनने दिलेलं पत्र फक्त त्याला ती हात लावते, स्पर्शानं आनंदून जाते आणि पोस्टमनला ती वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं पाठवलेलं पत्र असतं. आईची खूप प्रेमानं आपुलकीनं केलेली चौकशी त्या पत्रात असते आणि मी लवकरच येणार आहे आणि तुला भेटणार आहे आणि तुला घेऊन जाणार आहे असं काहीसं वर्णन तो पोस्टमन वाचून त्या म्हाताऱ्या आईला सांगत असतो. आणि हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर एक अवर्णनीय आनंद त्या म्हातारीच्या तोंडावर दिसत असतो, समाधान पसरलेलं असतं. पण प्रत्यक्ष जेव्हा मुलगा बापातल्या हाताकडच्या कागदाकडे बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा कागद मुळी कोराच आहे, या कागदावर काहीच नाही आहे. म्हातारी मात्र पोस्टमन हाले तोपर्यंत त्याला खूप खूप धन्यवाद देते, आशीर्वाद देते, चांगलं होईल वगैरे वगैरे म्हणते. काय कारण याच्या मागचं? कारण का त्या कागदावर शब्द नसले तरी त्या कागदावर म्हातारीच्या भावना असतात. त्या भावना जपण्याचं काम हा पोस्टमन करतोय. कारण का मुळात तो एक माणूस आहे. लांब आल्यानंतर त्या मुलाला बाप सांगतोय, अरे बेटा मी असं का केलं, कदाचित त्याचा तुला प्रश्न पडला असेल. पण त्याचं तो कारण सांगतोय की या म्हातारी बाईला, या अंध म्हातारीला तिचा मुलगा कधीच पत्र पाठवत नाही, चौकशी करत नाही, तिला भेटायला येत नाही, म्हणून ती अस्वस्थ असते. तिचं वाट पाहणं मला सहन झालं नाही, म्हणून मी मुद्दाम आनंद वाटावा त्या आणि समाधान मिळावं म्हणून कोरच पत्र वाचत असतो. आणि त्यामुळं प्रत्येक वेळेला त्या म्हातारीचे जे काही शेवटचे दिवस आहेत, शेवटचं आयुष्य आहे, ते आनंदानं व्यतीत होतंय असं मला जाणवतं, म्हणून मी ते वाचतोय. हेच नाटक तुला पुढं चालवायचं आहे असं तो पोस्टमन आपल्या मुलाला सांगतो. जी मुलं शहरगावी जाऊन राहतात आणि खेड्यामध्ये किंवा परगावी इतर ठिकाणी त्यांचे म्हातारे आईवडील असे एकांतात राहतात, त्यांना पत्र हाच एक जगण्याचा आधार असतो. ही त्या प्रौढ आणि समंजस पोस्टमनला समजलं होतं. कारण का तो केवळ पोस्टमन नाही आहे, तो यंत्र नाही आहे, सांगकाम्या होयनाम्या नाही आहे, तो फक्त पाठी टाकणारा माणूस नाही आहे तो. कारण का आमच्याकडं अलीकडं नोकरी म्हणजे केवळ वेळेची सांगड घालणं एवढंच शिल्लक राहिलंय. कर्तव्य, जबाबदारी, भावना या सगळ्यांचा लवलेशी नाही. कदाचित पोस्टमन इन द माउंटन सारख्या सिनेमातला जर पोस्टमन आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळाला तर किती कुटुंब सुखी होतील बाळा.
मित्रांनो, कितीतरी लोकांच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम आपण असं करू शकतो. असं म्हटलं जातं की एखाद्या खोट्या बोलण्यानं किंवा एखाद्या चुकीच्या वर्तनानं जर चांगलं घडत असेल तर ते परमेश्वराकडं त्याची नोंद असते म्हणतात. तसंच कदाचित हा खोटं वाचून दाखवत असेल, पण त्या म्हातारीचे आयुष्य आनंदात घालवण्याचा तो मार्ग त्याला कळाला आहे. त्याला रीत समजले की म्हातारी या गोष्टीवर सुखी होते, आनंदी होते. म्हणून तेच जगण्याची कला, जगण्याची रीत, सुखाची पद्धत, सुखाचा आस्वाद. कारण का सुख, आनंद या गोष्टी दिल्या तर वाढतात असं म्हणतात. हिंदीत एक गाणं आहे, आपण ऐकला असेल कदाचित, सुख के सब साथी दुःख में न कोई. खऱ्या अर्थानं दुःखात ज्या वेळेला आम्हाला इतरांना आधार देण्याचं, मदत करण्याचं काम आम्ही करू आणि त्यांना सुखी करण्याचं काम करू, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला भावनेचा अर्थ कळाला असं म्हणता येईल. तोच हा भावनेचा उच्चतम बिंदू या पोस्टमनकडे आहे. तो काय करतोय तर त्या तरुण मुलाला केवळ आपलं काम सांगत नाहीये, केवळ त्याला या रस्त्यानं जायचं, त्या रस्त्यानं जायचं वाट दाखवत नाहीये. तो त्याला जगण्याची वाट दाखवतोय, तो त्याला सुखाची वाट दाखवतोय, तो त्याला आनंदाची वाट दाखवतोय, तो त्याला हृदयात पोचण्याची वाट दाखवतोय मित्रांनो. कारण का असं कुणाच्या तरी हृदयापर्यंत पोचणं, सुखाच्या वाटेपर्यंत येणं सोपी गोष्ट नसते. म्हणून वाट पाहणं ही जरी एरवी सुखाची गोष्ट नसली, बऱ्याच वेळेला वाट पाहणं ही दुःखाची, काळजीची, चिंतेची, भीतीची, अस्वस्थतेची अनुभूती असते, तडफड असते वाट पाहणं. आम्ही जर अशा अनेक गोष्टींचा जर उहापोह केला तर खूप अशा गोष्टी आम्हाला बघायला मिळतील की जिथं भीती, अस्वस्थता यांनी भरलेला आहे. म्हणजे मी मागच्या पाठामध्ये एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाची तडफड तुम्ही वाट पाहणं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ते मराठीत एक म्हण आहे की जावे त्याच्या वंशाकडे. म्हणून वाट पाहण्याची अनुभूती घेतल्याशिवाय आम्हाला कदाचित त्याच्यातलं दुःख, त्याच्यातली चिंता, त्याच्यातलं ताण, त्याच्यातला त्रास लक्षात येणार नाही. म्हणून लेखिकेनं पण तीच गोष्ट इथं अधोरेखित केली आहे की एखाद्या गोष्टीची किंमत कळण्यासाठी ती कदाचित त्याची वाट पाहणं हे तुम्हाला खूप गरजेचं आहे. वाट पाहिल्यानंतरच तुम्हाला एखाद्या गोष्टीची किंमत कळत जाते आणि मगच त्या गोष्टीचं तुम्हाला जे काही यश आहे, त्या गोष्टीचा आनंद आहे, तो तुम्हाला मिळत जातो. कदाचित अलीकडच्या काळात तोच एक मोठा समाजासमोरचा प्रश्न आहे की आम्हाला तत्परतेनं सगळ्या गोष्टींची पूर्तता होते, म्हणून कदाचित त्या गोष्टींची किंमत नाही. म्हणून आजची पिढी कदाचित थोडीशी परावलंबी जास्त झाली आहे की मला न मागताच किंवा मागितलेल्या क्षणीच सगळं मिळतंय, मला कुठल्याच गोष्टीची वाट पाहावी लागत नाही. प्रत्येक वेळेला आमच्याकडे पालकांची मानसिकता अशी असते की आम्ही सांगत असतो, अरे मला या गोष्टीसाठी एवढा त्रास सहन करावा लागला, तुला लगेच मिळालं, बघ तू नशीबवान आहेस. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नशीबवान आहात का तर आहात, पण त्यासाठी थोडा तरी संघर्ष, थोडी तरी वाट पाहणं हे तुम्हाला पण व्हायला पाहिजे. तरच त्यातला आनंद जो दीर्घकाळ टिकणार आहे, वाट पाहण्यातला आनंद आहे ना, तो दीर्घकाळ टिकणार आहे, चिरकाळ टिकणार आहे. म्हणून तो आनंद आम्हाला तसा मिळवायचा आहे. कदाचित आत्ता आनंद मिळेल, प्राप्तीचा आनंद, पण तो किती काळ टिकेल सांगता येत नाही. पण वाट पाहून मिळणारा जो आनंद आहे, मिळणारं जो यश आहे, त्याची गोडी आपलातून असते. हेच लेखिकेला इथून सांगायचं आहे. मग वाट पाहताना जी अस्वस्थता, दुःख, तडपड, वेदना, त्रास या सगळ्या त्या यशानं काय होतात, निघून जातात, आनंदानं निघून जातात असं म्हणा हरकत नाही.
जो त्रास आहे, ज्या वेदना आहेत, त्या वेदनांचा उपाय म्हणजेच त्या यशाची गोडी असते, त्या यशाचं समाधान असतं किंवा कार्यपूर्तीचा आनंद असतो. म्हणून आमच्यासमोर अनेक संतांची परंपरा आहे. एक संत जरी आठवला तरी आमच्या लक्षात येईल की जी तडपेनं ही संत मंडळी विठुरायाच्या दर्शनाची आस लावून बसले. नामदेवांच्या अभंगात नामदेवांनी म्हटलेलं आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्हाला काही विठ्ठलाने लगेच दर्शन दिलं नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, खूप जन्म आम्ही वाट बघितली तेव्हा विठ्ठलाला कृपा केली. म्हणजे आयुष्यात कुठलीच गोष्ट सहज साध्य नाहीये. नामदेवांच्या 24 पिढ्या विठ्ठल भक्ती करत होत्या तेव्हा नामदेवांशी विठ्ठल बोलायला लागले आणि आम्ही 5-50 रुपयात देवाच्या दर्शनाची आस लावून बसतो. काय विचार आम्ही करतो? हा खरं तर चिंतनाचा विषय आहे. म्हणून वाट पाहणं हे जरी सदैव आनंदाचं नसलं तरी सुद्धा किंवा दुःखाचं असलं तर सुद्धा त्या दुःखानंतर मिळणारा जो आनंद आहे यशप्राप्तीचा किंवा सुखाचा गोडीचा तो अवर्णनीय असतो. कान्होपात्रांनी सुद्धा असं खूप वर्णन केलंय. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिले तरी येले मज लागे दहाने देसे देवा. मी इतकी व्याकुळ झाले, किती आतुरतेनं वाट पाहता विठ्ठल दर्शनाची हे लक्षात येईल आपला. असे अनेकविध अभंग आहेत, खूप अभंग आहेत. तसं विचार करायला गेला आपला अतिशय सुंदर पाठ आहे. या पाठाबद्दल खूप विवेचनात बोलता येईल पण वेळेअभावी आपल्या इथं बोलणं शक्य नाही. म्हणून का वाट पाहणं महत्त्वाचं आहे तर वाट पाहताना अनेक सद्गुणांचा विकास किंवा अनेक चांगल्या गुणांचा विकास आमच्याकडे होत असतो. वाट पाहताना आम्ही संयम शिकतो, वाट पाहताना आम्ही श्रद्धा शिकतो, वाट पाहताना आम्ही डोळसपणा शिकतो, वाट पाहताना आम्ही विश्वास घट्ट करायला शिकतो, वाट पाहताना आम्ही ध्यास बाळगायला शिकतो. अशा अनेक गोष्टी आम्हाला वाट पाहण्यातून मिळत असतात. म्हणून प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडी का होईना वाट पाहणं कुठल्या ना कुठल्या थरावरती, कुठल्या ना कुठल्या पातळीवरती ही येणं गरजेचंच आहे. तरच त्याला त्या यशाची गोडी, कार्याचं किंमत ही कळत जाईल. अन्यथा हे सगळं चुकीचं होऊन बसेल. कारण का ज्या वेळेला जर तुम्हाला त्या कामाचा आनंद किंवा दीर्घकाळ टिकणारा किंवा चिरकाळ टिकणारा हवा असेल तर त्यासाठी थोडी का होईना वाट पाहणं, थोडा संघर्ष करणं, थोडीशी त्यासाठी हुरहुर लागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण का ही उदात्त शिकवण आमच्या संत परंपरेपासून सुरू आहे की जी म्हणजे मानवतेची मूल्य आहेत ती आम्हाला जपायची असतील. दुसऱ्याचा विचार करायचा असेल, सुखाची प्राप्ती असेल किंवा इथं त्या पोस्टमनच्या उदाहरणातनं उदात्ततेची देवाणघेवाण असेल की जी उदात्तता तो पोस्टमन आपल्या मुलाला देतोय तीच उदात्तता आम्ही शिकलं पाहिजे. मानवतेचं अनुकरण संतांच्याकडून आम्ही घेतलं पाहिजे. ती माणसासारखी जपणूक भावनेची आपण केली पाहिजे. मी माणसासारखे म्हणण्यामागचा हेतू असा आहे कारण का आधी मुळातच आता माणसं भावनाशून्य होत चालतील आणि भावना जपणारा मनुष्य जो भावनेची देवाणघेवाण करेल आणि इतरांना मूल्यांची शिकवण देईल अशी माणसंच कदाचित येणाऱ्या काळात ही वाट पाहतील आणि यशाचा आनंद घेतील. बाकी सर्व यंत्र असतील असं वाटतं. म्हणून यंत्र न बनता मानव बनून या सुखाची देवाणघेवाण करताना वाट पाहून आनंदानं आपण जगूयात. आणि शेवटी मला असं म्हणावं वाटतं, हवी असेल मायेतील गोडी त्याला हवी संयमाची जोडी. हवी असेल मायेतील गोडी त्याला हवी संयमाची जोडी. श्रद्धेची ही साथ थोडी, श्रद्धेची ही साथ थोडी, प्रेमाची ही तडफड थोडी. श्रद्धेची ही साथ थोडी, प्रेमाची ही तडफड थोडी, आयुष्याबद्दलची वाढून गोडी.
आयुष्याबद्दलची वाढून ओढी यशाची चव चाखा निरंतर गोडी, यशाची चव चाखा निरंतर गोडी, यशाची चव चाखा निरंतर गोडी. हेच वाट पाहणं कदाचित आपल्याला थोडं यावं, त्रास वेदना यांची वाट पाहणं मित्रांनो तुमच्या आयुष्यात थोडं का होईना येऊ देत आणि उदंड यश उदंड कीर्ती तुम्हाला मिळू देत अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.